हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला बरंच काम आहे. काम आता बघू आपण नंतर ना. तर हिदा बघा, आता आज गाडीला जायचंय, तर आज गाडी बिडी धुवायचं चाललंय. इथं नीट धोरे काय काय येते का तुला? एकदम चकाचक करून न्यायचं आज. इकडे माघारी येऊन राहिली नीट धु. तर चला मित्रांनो, बघू आता काय काम आहे आज. आपल्याला जायचं आज बेड नीट करायला, बेड ओढून घ्यायचे. तर गायांना मका पण आणायला लागेल आपल्याला. मका पण आणू आपण आज. गवत तर संपत आलंय, लागेल आपल्याला गवत आणायला. मकाची खेप आणायची काय पप्पा? होय, मकाची खेप आणायची. कोणती? चला मित्रांनो, आता आपण घेऊ आपल्याला गायांना मका घेऊन आता आपण. चला आता पप्पा घेते ट्रॅक्टर. रात्री गवत आणलं होतं आपण, आता घेऊन मका. चला आता वरच्या रानात मका आणा. आपण आलो आता वरच्या रानात मका न्यायची आहे. त्याच्या आधी आपण आता विहिरीवर जाऊ, कारण की आपल्याला घ्यायचं आहे पाणी. चला आपण घरी आलो आपण आपल्या विहिरीवर. रात्री परत बोर चालू झाला होता मित्रांनो. नंतर आपण गेल्याच्या नंतर रात्री आली वाटतं लाईट नीट. सो पाणी आलंय रात्री एकदम. ही जे बुडली होती ना, त्याच्या पण थोडं खाली होतं. मग नंतर ना लाईट आल्याच्या नंतर बोर चालू झाल्यामुळे पाणी वाढले आता. सो आज रात्री बघूया परत काय होतंय ते. मग बघूया आपण. आज रात्री जर लाईट राहिली तर आज रात्री तर यायलाच लागणार आहे आपल्याला, त्यात काही विषय नाही. सो पाणी तर आले आता भरपूर. तर बघूया आता आपण. रात्री लाईट चांगली आली मग आपण घेऊया, जेवढं होईल तेवढं पाणी उचलून घेऊया आपण. मग आपण भरूया गहू, आणि गहू झाला की मग कांदा तर आहेच. सो चला आता बघूया आपण काय होतंय ते. सो चला आता हे आलाय आपला ट्रॅक्टर पण आलाय, पप्पा पण आलेत. सो घेऊया आता आपण भरून. मित्रांनो, गाय बांधलेले डावे अजून इकडेच असते कुठेतरी राहणार. चला आपण ते गोळा करून घरी घेऊन जाऊ. तिकडं असते कोपऱ्यात, तिकडं गाय बांधून न्यायपासून डावे हितच राहिले सगळे. मित्रांनो, हे झालं आपलं आता चारा काढून, म्हणजे रचून झाला. आता तर चाललाय घरी. चला आता जाऊया घरी आणि आवरूया फटाफट गायांचं. बघूया आता दुसरं काय काम आहे, मग जाऊया आपण तिकडं. चला आता चारा घेऊन घरी. झाला आपला चारा घरी मित्रांनो. आता गायांचं आवरायचं, निघायचं रानात. गाडी धुवून झालेली दिसते मित्रांनो इथं. एकदम चकाचक केली. काय बरं का घेतली आणि मला एक माळ कर. तुला बी घालायचं लगेच असे छोटे छोटे बघा असे. तर मित्रांनो, ही वैजयंतीचे माळ आहे. मणी आहेत, मणी जे की श्रीकृष्णाच्या काळात होते ते मणी आहेत हे. मित्रांनो चला आता थोडं खेप खाली करून घेऊ. घ्या ना सोडा, एवढं लागतं त्याला ढकलायला. एवढं खाली करून घेऊ, मग बघूया बाकीचे काम. या फोडून टाकलाय. चला मित्रांनो खाली. तर चला आता आवरूया आपण, बघूया काय नाही घेणे आता. मित्रांनो, आता आपल्याला जायचं केळ लावायला. केळ लावायचं ठरले आता. चला आता कॅरेट भरून घेऊ, जाऊया रोप घेऊन, मोजून बिजून घेऊन केळी लावायला सुरू करूया. चला आता ही घेऊ आपण भरून. 5-5 बसतात ना.
हे मित्रांनो बरोबर 4 कॅरेट बसले एकदम प्रॉपर. चला आता या सगळ्यामध्ये ठेवून घेऊ. सो मित्रांनो हे झालं आता आपलं भरून आणि हा आणलाय ट्रॅक्टर. सो चला आता घेऊया आपण ठेवून याच्यावरती सगळे कॅरेट आणि जाऊया घेऊन बांधून. 12 कॅरेट भरलेत आणि प्रत्येक कॅरेटमध्ये जवळपास 4 कॅरेट आहेत. सो असे एवढे भरलेत 480 रोपे. तर चला आता आपलं केळी वगैरे रोप ठेवून झालंय आणि गायनला बी पाणी पाजून झालंय. तर चला आता आपण जेवण करून डायरेक्ट नेऊया. तू काय असतो तुला तर काय म्हणू पण काय नको. आत्ताशी आंघोळ झाली मित्रांनो याची. नुसतं टाइमपास पाहिजे याला. चला आता आपण डायरेक्ट जेवण करून जाऊया आपण केळी लावायला. असे एवढे मोठ्याला केळी होत्या मित्रांनो. आता सध्या ते कॅरेटमध्ये चालले छोट्या छोट्या, पण आता पुढच्या वर्षी एवढे मोठे मोठे होतील. चला आता जाऊया. ह्याला पण जायचंय परत, पण आता चालवलं ह्याला केळी लावायला. तर हे आले आपल्या मित्रांनो रोप आणि इथं ह्या कांद्यात लावायचे आपल्याला. जे की तुम्हाला आधी पण म्हणलं होतं की ह्याच्यात रोपं पण लागणार आहेत. तर ते रोपं लागणार आहेत ते केळीचे मित्रांनो. घ्यायचं आपल्याला मोजून आणि करायचं लावायला सुरुवात. करूया आपण लावायला सुरुवात. सो मित्रांनो आता केलं आपण लावायला सुरू आणि त्याच्या आधी आता आपण काय करतो, एक कॅरेट पाण्यात बोडून घ्यायचं. म्हणजे परत आपल्याला पाणी लगेच द्यायची गरज नाही पडणार. पाणी देईपर्यंत जास्त गरज नाही लागणार, झाडं सुकणार नाही. ओके. सो त्यासाठी आपण आता एक ट्रेक काढायचा आणि डायरेक्ट ह्याच्यात भिजून घ्यायचा. म्हणजे आपल्याला परत पाण्याला टेन्शन नाही. सो असं करून आता आपण हे सगळं कॅरेट भिजून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि लावायला सुरू करायचं. आता लावायला केलंय सुरू. रोप वगैरे हातरून घेतलेत सगळे. सो चला आता करूया आपण लावायला. चालू केलंय रोपं लावायला. मम्मी पप्पांच्या हस्ते झालं मित्रांनो केळीची लागवडची सुरू. ह्यो काय नाही मित्रांनो, फक्त लहान गोट्या आणतो. बाकी फक्त म्हणाला याच्या निदर्शनाखाली. मित्रांनो एक लाईन आपली झाली कंप्लीट. मला दिसतात का रोप एकदम सरळ. चला आता घ्यायची दुसरी लाईन. मित्रांनो आपल्या अगदी 3 लाईनी लावून झाल्यात. 3 लाईनी लावून झाल्यात आणि आता चालली 4थी लाईन लावायची. तर आता हे परत एकदा आपण पाणी घातलं ह्यांना आणि करूया आता ती पण लाईन. तर चला आता घेऊया आपण लावून रोप. बघूया आता थोड्याच वेळाचा दिवस जाईल. बघूया किती होतं तेवढं लावून घेऊ आपण. केळीचे झाड रोप आता लावून घेऊ आपण फटाफट जेवढे होतील तेवढे. तर मित्रांनो आता आपण 4-5 लाईनी केल्यात कंप्लीट आणि आता निघालो आपण घरी. दिवस गेला पूर्ण. चला आता निघूया आपण घरी. शिल्लक राहिलेलं रोप ठेवलं तिथं काढून. चला आता निघूया आपण जाऊया घरी. आता अंधार पडलाय परत. घरी जाऊया आता. आम्ही आपण डायरेक्ट सगळे ट्रॅक्टर बसवत आलोय आता घरी. त्यानं चारीला पाणी आल्यामुळे आपल्याला चालायला आलं नसतं. डायरेक्ट आता ट्रॅक्टर. ए बाबा चल चल टायगर. चला आता आलोय आता घरी. पोहोचूच आता आपण थोड्या वेळात. सो मित्रांनो आता आपण जेवण करून निघालोय. मम्मी आपण चाललोय आता आपलं वाछरानात. आपल्याला करायची गव्हाला मोटर सुरू. तर आता आपण चाललोय. काल लाईटचा प्रॉब्लेम होता, सो काल काय मोटर चालू झाली नाही.
तर आज जरा ठीकठाक लाईट आहे. तर आता जायचं आपल्याला पाणी भरायला. तर चला आता जाऊया आपण वरच्या रानात. तर मित्रांनो आलो आपण आता इथं आपल्या वरच्या रानात विहिरीवर. हे बघा पाणी किती वर आहे, पाणी एकदम वर आहे मित्रांनो. चला आता आपण करूया मोटर सुरू इथं. मित्रांनो आपली मोटर सुरू केला असेल पाणी. इकडूनच जायचं परत आलो तसंच. इकडं बघा मित्रांनो दरी बाबा आलाय. थंडीत लय जबरदस्त आहे मित्रांनो. एकदम खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक थंडी आहे, डेंजर. त्यामुळे एकदम पॅक होऊन यायला लागते. आणि अशा थंडीत मित्रांनो आपल्याला आता पाणी सोडायचंय, आपल्याला उतरायचंय पाण्यात. बघा मग आता कसे हाल होते मित्रांनो. चला आता बघूया पाणी. मित्रांनो हे झाली आपली मोटर सुरू. हे आता आपल्याला उतरायचंय पाण्यात. तर चला आता ह्या साऱ्यात पाणी आहे समोर, असं तिकडं वर जायला लागणार आपल्याला. चला आपण आता एक मम्मी इकडं खाली बस. पाणी आलं इकडं पाणी आलं की सांगायला आपल्याला. चला आपण बघू वर आलं पाणी, आपल्या झंडामध्ये आलं पाणी आता. बट मित्रांनो पाणी आहे ना थोडंसं नॉर्मली गरम आहे. आपल्या आता सध्याच्या थंडीनुसार पाणी गरम लागते. आता एवढं तर थंडी आहे की पाणी बी त्याच्या समोर गरम वाटते आता. तर हे आत्ता जस्ट पाणी आलंय, हे चाललं आपल्या गावामध्ये. आणि आता वाजलेत मित्रांनो 11:15 माझं टायमिंग. आणि कोणीच नाही आसपास. इकडं आलेत आता सध्या मोटर चालू करायला तळ्यावरती. बट ते पण जातील आता चालू करून. सो थंडीत एकदम जबरदस्त आहे, पण पाण्यात उतरल्यावर थोडंसं बरं वाटतंय. कारण की पाण्याच्या बाहेर उभं राहिलं जरा जास्त थंडी वाजते. असा विषय पाण्यातच थांबायचं आता आपल्याला, म्हणजे थंडी नाही वाजणार. आणि इथं आपलं पाणी चाललंय, तुम्ही बघू शकताय. दिसतंय का कसं पाण्यातनं वाफा निघतात. एकदम पाण्यातनं वाफा निघतात मित्रांनो. इतकी थंडी आहे, एकदम खतरनाक वाली भयंकर थंडी आहे मित्रांनो. आणि अशा थंडीत आपल्याला पाण्यात थांबायचं, पाणी सोडायचं एकदम रात्रीच्या वेळेस. सो एकदम सिस्टमॅटिक आहे मित्रांनो. एकदम आपण निघतं ते बघा. सोडूया आता पाणी आपण थोड्या वेळाला, बघूया किती वेळ लागतो ते. मित्रांनो आता ह्याच्यात पाणी सोडले आपण. तर चला आता जायचंय घरी. मम्मीला जरा जास्तच थंडी वाजली मित्रांनो. चला आता जाऊया आपण घरी. जवळपास 2:30 वाजत आलेत, 2 वाजून गेलेत. तर चला आता जाऊया आपण घरी. मोटर बंद करू आणि मग चला आता मित्रांनो ही घेतली चप्पल. पण जाऊया आता असंच खाली विहिरीकडे. चल मग असंच खाली बारा आता विहिरीवर. बघूया आता आपण पाणी किती राहिले मित्रांनो. पाणी अजून आहे मित्रांनो, बरंच पाणी आहे. आता लेट झालेली. आता बंद करू आपण मोटर. हात पण घेत नाही येत मित्रांनो. पाय तुला कशाने धुवायचे? हे धुवायचे का तुला? हेण्याचं पाणी येणार आहे तुला हुशार. चला आता आपण बोरचं पाईप घेऊन पाणी पाहिजे मित्रांनो इकडं.
मित्रांनो बघा पाण्यातून किती वाफा येते ते. तर मित्रांनो चला आता आपण निघूया घरी. किती वाजलेत मम्मी जागो? मित्रांनो 2:30 वाजायला 11 मिनिटं टाइम आहे. तर चला आता आपण निघूया घरी. लई थंडी बेकार पाण्यातून पण मित्रांनो डायरेक्ट वाफा निघते ते. मम्मीने एवढं घेऊन पण मम्मीला अजून थंडी वाजायची. तरी पण माझ्यापेक्षा जास्त का केली मित्रांनो ती. त्यामुळे निघालो आता आपण घरी. तर मित्रांनो आता आलो आपण घरी. चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.